नमस्कार मंडळी। चिवेची भाजी बाजारात यायला लागली की समजून जायचं उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। आमच्याकडे उन्हाळ्याची बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे। बाजारात भाजी यायला लागलेली आहे। ही भाजी अगदी उन्हाळा चालू झाला तेव्हाच येते। वर्षभर ही भाजी काही भेटत नाही। उन्हाळ्याची गरमी, ऊन याचा त्रास कमी व्हावा शरीराला, त्यासाठी ही भाजी असते। तर अगदी उन्हाळ्यात जेव्हाही ही भाजी आली की अगदी खायला पाहिजेच। तर अशी ही दिसणारी भाजी आहे। याला व्यवस्थित नीट साफ करावी लागते, अगदी लक्ष देऊन। कधी वाळलेले पानं असतात तर कधी वाळलेलं गवत असतं। अगदी झुपक्यातच येते ही भाजी, तर तिला अगदी व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करून घ्या। अगदी बघून बघा, वाळलेले पानं वगैरे असतात, कधी कधी हिरवा गवत सुद्धा असतं, वाळलेलं गवत सुद्धा असू शकतं। त्यामुळे हिला व्यवस्थित तुम्ही आणल्याबरोबर मोकळी करा आणि एक एक आपलं पूर्ण व्यवस्थित पाहून निरखून व्यवस्थित तिला स्वच्छ करून घ्या। त्यानंतर मोठंसं असं भांडं घ्या, पाणी घ्या त्याच्यात आणि पूर्ण भाजी एकसाथ टाकून घ्या आणि चांगलं त्याला बुचकाळून वर खाली करून ही भाजी स्वच्छ धुवून घ्या। कारण मातीत लागलेली ही भाजी असते, माती बऱ्यापैकी असते याला लागलेली, त्यामुळे स्वच्छ अशी ही धुतल्या गेली पाहिजे। स्वच्छ जर धुतल्या नाही गेली तर हिला भरपूर खाताना आपल्याला कच जाऊ शकते। त्यामुळे बघा, ही अशी पाण्यातून काढायची। पाण्याखाली धार न लावता डबकाभर पाणी घ्या आणि त्याच्यात बुचकाळून काढा, म्हणजे माती जी आहे ती खाली राहून जाते। वर अशी भाजी घ्या आणि बघा, खाली दिसत असेल तुम्हाला, खाली आपलं पूर्ण माती साचलेली असते। मी पुन्हा एकदा ही भाजी धुवून घेणार आहे। असं 2 ते 3 तुम्हाला जसं पाणी निघेल त्या हिशोबाने इथे भाजी धुवून घ्या। मी 2 वेळा धुतलेली आहे ही भाजी। आणि बघा, त्याच्यासाठी भरपूर कांदे मी घेतलेले आहे। इथे 4 कांदे घेतलेले आहे मी आणि मोठे मोठेच काप करून घेतलेले आहे। आपले ही भाजी झुणका करायचा आहे, मोकळा झुणका करायचा आहे, बेसन लावून करतो आहे आपण ही भाजी। तर तेल घेतलेलं आहे, मोहरी तडतडल्यानंतर सगळे कांदे इथे टाकून द्यायचे आहे एकसाथ। कांदे व्यवस्थित मऊ होऊ द्यायचे आहे इथे आपल्याला। आणि खूप सुंदर लागणारी ही भाजी आहे। उन्हाळ्यात ही भाजी अगदी तुम्ही खायलाच हवी, खाल्लीच पाहिजे आणि खूप छान लागणारी भाजी आहे। तुम्ही जर केली नसेल आहे तर नक्की करून बघा। बाजारात दिसली की नक्की आणून करून बघा। ही साधी पण भाजी करून खाऊ शकता आणि बेसन लावून पण करू शकता। 2 पद्धतीने ही भाजी केली जाते आणि गावात वगैरे तर ही भाजी सहज उपलब्ध असते। त्यामुळे ही भाजी खूप छान लागणारी आहे, तुम्ही करून बघू शकता। इथे मी सुक्या मिरच्या लाल घेतलेल्या आहे आणि 4 ते 5 एक लसणाच्या पाकळ्या मी इथे छोट्या छोट्या काप करून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित त्यांना पण परतवून घेणार आहे। सुरुवातीलाच मी लाल मिरची घातलेली नाही आहे, कारण ती करपण्याची शक्यता असते, म्हणून कांदे घातल्यानंतर मी इथे लाल मिरची करून घेतलेली आहे। आता बघा, कांदे होतपर्यंत इथे चिवीची भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे। तसं तर नाही कापली तरी होते, पण काय होतं ना की लांब लांब ही भाजी असते, आपण खाताना ती सतत खूप लांब अशी येत राहते। त्यामुळे इथे व्यवस्थित तुम्ही बारीक बारीक काप करून घ्या त्याचे, म्हणजे खाताना व्यवस्थित सोयीची होते, खायला सुटसुटीत खायला होऊन जाते। बघा, अशी पूर्ण मी भाजी चिरून घेणार आहे, छान बारीक बारीक। पाणी पूर्ण निथळलेलं आहे भाजीतलं। आता ती व्यवस्थित काप करून घेते आहे। असे बारीक बारीक पूर्ण काप करून घ्यायची आहे। शरीराचं तापमान कमी करणारी ही भाजी आहे, तितकीच महत्त्वाची आहे उन्हाळ्यात मुलांनी मोठ्यांनी खाणं। बघा, कांदे होतच आलेले आहे, थोडेसे अजून परतवून घेते आहे। बघा, छान व्यवस्थित रंग आलेला आहे, कांद्यांना खरपूस झालेले आहे। आता इथे सुके मसाले घालून घेणार आहे। मिरची, लसूण, कांदा सगळं झालेलं आहे, जास्त काही नाही। इथे मी फक्त हळद, तिखट आणि मीठ घालणार आहे। इथे बाकी दुसऱ्या कुठल्याही मसाल्यांचा वापर नाही करत आहे, अगदी साधी अशी भाजी करत आहे। कांदा आत्ता टाकून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला जो भाजीचं जे पाणी असतं ते सुटतं बरोबर। इथे मसाला व्हायसाठी मी अगदी किंचित पाणी घालणार आहे, बाकी पूर्ण भाजीला कुठलंही पाणी जास्तीचं वापरायचं नाही आहे। शिजायला जितकं महत्त्वाचं आहे तितकंच पाणी मी इथे वापरणार आहे, अगदी नावाला। बघा, थोडंसं अगदी घालणार आहे, ज्याने आपले मसाले आणि
थोडाफार जे कांदा उरलेला आहे तो व्यवस्थित होऊन जाणार आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। बघा लगेच तेल सुटतं मसाल्यांना। बघा तेल सुटलेलं आहे। आता इथे आपल्याला भाजी पूर्ण घालून घ्यायची आहे। सगळी भाजी घालून घ्यायची आहे। इथे मी गॅसचा फ्लेम कमी ठेवलेला आहे, मसाले जळायला नको म्हणून। इथे व्यवस्थित आता भाजी सगळी मिक्स करून घेणार आहे। पूर्ण मसाला लागेल परतवून पूर्ण आलटून पलटून मी भाजी सगळी एकत्र फिरवून घेणार आहे। खूप छान लागते ही भाजी। तुम्ही दोन्ही पद्धतीने करून बघू शकता। कधी साधी करायची, कधी झुणका करायचा, अगदी मोकळा छान लागणारा। थोडीशी ही चवीला आंबूस अशी भाजी असते म्हणून इथे मी टोमॅटो वापरलेला नाही आहे। थोडीशी या भाजीला आंबटसर अशी चव येते। तुम्ही भरपूर कांदे वापरल्यानंतरही ती चव टिकून राहते, कारण भाजी मुळात ती थोडीशी आंबटसर असते। व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। बघा छान रंग आलेला आहे भाजीला। अगदी छोटे छोटे पानांची ही भाजी आहे। भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, आपोआप पाणी सुटतं या भाजीला। व्यवस्थित बघा 2 मिनिटं मी वाफ काढून घेतलेली आहे। बघा पूर्ण भाजीला पाणी सुटलेलं आहे। भाजी बघा चिंबून झालेली आहे भाजी, पूर्ण पाणी सोडून दिलेलं आहे भाजीने। बघा छान। आता इथे थोडंसं आपल्याला पाणी न घालताच भाजीला जे पाणी सुटलं आहे त्या भाजीमध्येच होईल इतकं बेसन लावून घ्यायचं आहे। बघा अगदी खूप बेसन पण नाही लावायचं आहे इथे आपल्याला, अगदी थोडंसं बेसन लावून घ्यायचं आहे। बघा छान तेल सुटलेलं आहे भाजीला। बघू शकता पूर्ण पाणी तेल सुटलेलं आहे भाजीला। इथे बघा पहिले थोडं मी अगदी थोडंसंच बेसन घालणार आहे, मिक्स करून घेईल आहे आणि परत मी चेक करेल भाजीला अजून बेसन जर लागणार असेल तर बेसन घालील आहे, नाहीतर खूप बेसन लावायची इथे गरज नाही आहे। मला थोडं बेसन अजून वाटलं लावावं तर मी अजून थोडंसं बेसन आता इथे सगळं मिक्स करून घेते आहे। व्यवस्थित बघा मिक्स करून घ्यायचं आहे। कांदे व्हायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ लागतो, बाकी नंतर भाजी टाकल्यानंतर फारसा वेळ लागत नाही या भाजीला शिजायला। अगदी बारीक बारीक पानं आणि देठं असतात त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। बघा आता काही अजिबात गरज नाही आहे बेसन लावायची। इथे फक्त आपल्याला बेसन शिजण्यापुरती एक पाण्याचा शिपका देऊ आपण, हपका देऊ आपण पाण्याचा, बस। जास्त पाणी जास्तीचं अजिबात घालायचं नाही आहे आणि ताटली ठेवून आपण वाफ येऊ देऊया। बेसन शिजण्यापुरती आपल्याला इथे अगदी किंचित पाणी शिंपडून द्यायचं आहे। बघा छान हपका दिला आहे भाजीला। आता 1-2 मिनिटं आपण इथे बेसन शिजेपुरती झाकून ठेवणार आहे आणि बघा छान व्यवस्थित झालेला आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे आपल्याला झुणका। इथे आता जास्त काही वेळ लावायचा नाही आहे। गॅस अगदी बंद करते आहे मी, कारण थंड झाल्यावर ही झुणका अजून मोकळा येणार आहे, त्यामुळे आता अजून गॅस चालू ठेवायची नाही आहे। इथे लगेच बंद करायची आहे गॅस। लगेच बंद करून कोथिंबीर वगैरे घालून आपल्याला भाजी ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर हा इतकाच मोकळा होणार आहे झुणका। बघा सुंदर असा रंग आलेला आहे। खूप छान लागणारी ही भाजी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। उन्हाळ्यासाठी अतिशय आपल्या शरीराला गुणकारी अशी ही भाजी आहे। गॅस बंद करून दिलेला आहे आता। वरून कोथिंबीर घेतली की बस तुम्ही भाजी घ्यायला, जेवण करायला घेऊ शकता। अशाच नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल आहे तुमच्यासोबत। तुम्ही या भाजीला काय म्हणता तुमच्या भागात मला नक्की कमेंट करून सांगा। आमच्याकडे चवई म्हणतात, पण भाजीवाली काकू हिला चिवची भाजी असं म्हणते। तुमच्या भागात काय म्हणतात तिला मला नक्की कमेंट